नमस्कार रामराम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप छान आणि मजा येणार आहे आणि खूप मस्त असा हा ब्लॉग होणार आहे. तुम्ही सुद्धा नक्की बघा. आणि ज्या काही अशा फंक्शन असतं, फेस्टिवल असतं ना, त्यावेळेस आपण काय चुका करतो किंवा काय नाही केलं पाहिजे हे सुद्धा ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजणार आहे. ब्लॉग खूपच मस्त झालेला आहे, तर तुम्ही नक्की बघा. मस्त असं छान इथे ना R3मध्ये पनवेलमध्ये गणेश मंदिर आहे, तिथे हा फेस्टिवल सोहळा होता. म्हणजेच की त्यांचा स्थापना दिन होता, की खूप वर्षापूर्वींची त्यांची ही परंपरा वगैरे आहे. तर तिथे आता आम्ही 2-3 वर्ष राहतो, तर 2-3 वर्ष हे बघितलं. खूप छान असं असतं. पालखी सोहळासुद्धा तुम्हाला पुढे दिसेल, छान असं बघा. आता इथे आहे ना, ह्या ज्यावेळेस आपण असं जम्पिंगमध्ये वगैरे मुलांना जर फेस्टिवलमध्ये घेऊन जातो ना, त्यावेळेस काय होतं की मुलं तर एन्जॉय करतातच, पण लक्ष पण या गोष्टीचं द्यावं लागतं की कुठे असं उडी मारताना जर कधी पाय वगैरे हे जमवतो ना, त्यावेळेस काय होतं की लहान लेकरं असतात. आणि इथे तेच झालं की लहान लेकरू एक होतं त्यांच्यात, आणि ही एवढीशी मोठी होती ना, तर उड्या मारत होती. तर मग हे बघा, अशी ती एकदम मुलतच होती. मग हिला आम्ही नंतर समजावलं की बाई असं नको करू, आणि ती सुद्धा मस्त पण एन्जॉय करत होते. पण हिला असं काय झालं नव्हतं त्या मुलीला. पण लक्ष ठेवा की जेणेकरून ही एकदा पडली पण, नंतर त्याच्यामुळे मग तिला सांगत होतो आम्ही. आणि ती जी लहान होती, हिने जंप मारली ना की मग ती आपोआपच ही होत होती. तिला पण मजा येत होती, पण असं लक्ष ठेवा म्हणजे की काय होणार नाही याची काळजी घ्या. काळजी घेतलेली कधीही चांगली असते. मग इकडे थोडंसं तुम्हाला मंदिराचं तर पुढे तुम्हाला बघायला भेटेलच, पण तर खूप गर्दी होती पालखी सोहळ्याला. खूप म्हणजे खूपच गर्दी होती. मस्त असं नंतर नाही ना, आम्ही मुलांना ह्या होडीमध्ये बसवलं. ह्या होडीमध्ये बसवलं त्याच ना, आता फर्स्ट टाईम बसलेल्या होडीमध्ये. जास्तीचं काय आधी आम्ही ह्याच्या आधी कधी एक मोठी होडी होती ना, त्याच्यामध्ये सुद्धा बसलेलो, पण हा फर्स्ट टाईम बसला होता ह्या होडीमध्ये. तर ही हातानेच होती, पण खूप उंच जात होती. तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. खूप मस्त छान असा एन्जॉय केला. आणि पालखी सोहळासुद्धा खूप छान बघण्यासारखा होता. 8 ते 9 दिवस काहीतरी असं जेवण असतं त्यांचं. म्हणजे पूर्ण 2-3 गाव एकत्र असं इथे आहे. हे काय कोलीकोपर, चिंचपाडा जे त्यांचे आहेत ना, ते पूर्ण 2-3 गावं तर एकत्र येतात आणि हे लोक असं हे करतात बघा. त्यांचे स्थापना दिवस असतो गणेश मंदिरामध्ये. ते मस्त असा मेला वगैरे छोटासा होता, पण छान होता आणि एन्जॉयसुद्धा करता आलं. मग नंतर इथून आम्ही गेलो आणि आकाश पाळण्यामध्ये बसलो थोडंसं. ते पण मस्त छान असं एन्जॉय केलं. ते जास्त फिरत नव्हतं. मग नंतर थोडंसं एक 5 ते फक्त 5 ते 10 मिनटंचा 10 मिनटंसुद्धा नसतील, 7-1 मिनटं असतील, तो पूर्ण फास्ट फिरवला होता. नाहीतर बाकीच्या वेळेस मग हे असंच निवांतच होतं. मग व्हिडिओ वगैरे वरतून सुद्धा छान घेतले, शॉर्ट व्हिडिओ वगैरे मस्त छान असे व्हिडिओ वगैरे घेता आले. निवांत बसून मस्त छान होते. कशा आलेत व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. वरतून खूप छान दिसत होतं, तिकडं पनवेल वगैरे दिसत होतं. खूप छान अशा लायटिंग वगैरे लागत होत्या. आता जे R3मधले ब्लॉग बघत असतील ना, त्यांना समजलं असेल, त्यांनी बघितलंसुद्धा असेल. ते बाहेरचे कोणी बघत असेल ना, त्यांना पण पनवेलमध्ये जर ते असतील ना खूप दिवसापासून, तर त्यांनासुद्धा इथे माहिती असेल. खूप पनवेलचे सुद्धा लोक खूप हे मंदिरामध्ये येतात. खूप छान असं मोठं मंदिर बांधलेलं आहे. तुम्ही ह्या आधीसुद्धा माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल मंदिर ते. पण असं म्हणजे खूप असं वाटत होतं की दिवाळीचा वगैरे सण असतो ना, त्या पद्धतीने मस्त अशी लायटिंग केली होती. त्यांच्या जी गावची एस असते ना, त्या पद्धतीने म्हणजे एका गल्लीमध्ये पूर्ण मंदिरापासून ते पूर्ण कडेपर्यंत लायटिंग वगैरे केली होती. हा होता आकाश पाळणा. इथे खाली बसला होता, जीवन बसला होता. आणि वरतून आम्ही त्या साईडला होतो, त्याचा व्हिडिओ घेत होतो, पण तो काय व्यवस्थित आम्हाला दिसला नाही. तर मग म्हटलं थोडंसं साईडचं पण दाखवावं. इकडून बघा, खूप म्हणजे खूप मस्त असं डेकोरेशन वगैरे केलं होतं. तुम्हाला डेकोरेशन थोडंसं पुढे बघायला भेटेल. आणि मी इकडचं ते फेस्टिवलमध्ये होते, त्यामुळे आधी फेस्टिवलचं शूट केलं होतं. आता हे ब्लॉग टाकेल म्हटलं, पण मला टाकायचाच झाला नाही आहे. तर आता फायनली हा माझा आज ब्लॉग आला आहे बघा. आता पुढे ना तुम्हाला पालखीचा आणि ते सोहळा तुम्हाला दाखवते. आता ना डबल माझं सेंड झालेलं आहे. ते बघा तुम्ही, आता इतकी गर्दी आहे ना, किती छान सजावट केली आहे बघा.
किती मस्त असं हे वातावरण आणि इतकं फटाके वगैरे. गेल्या वर्षी तर इतकं छान हे झालं होतं ना, खूप काय काय असं हे केलं होतं. आता थोडंसं आम्हाला जायला लेट झाला होता, पण खूप छान असं हे डेकोरेट केलं. आणि बाप्पासाठी सुद्धा एक मुलगा तयार केला होता, म्हणजे बाप्पाच्या ह्याच्यामध्ये गेटअपमध्ये खूप छान असं तयार झालं होतं. तर कसा वाटला हा पूर्ण ब्लॉग तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी किंवा फॅमिली ब्लॉग तुम्हाला आवडतात का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच आपण फॅमिली ब्लॉग किंवा रेसिपीचे ब्लॉग आपल्या चॅनलवरती येत राहतील. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा बघा मुलगा खूप छान तयार झाला होता, खूप छान त्याचा गेटअप